हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा समोर दिलेल्या लिंकवरती जर का तुम्ही गेलात तर तुम्ही डायरेक्ट चॅनल पेजवरती जाल आणि तिथे सुद्धा तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ह्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे. तर ती कंडिशन आपण बघूया आणि त्या कंडिशनवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेत. ओके, सो कंडिशन काय सांगितले त्यांनी, व्हॉट इफ द स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स. ओके, ही एक कंडिशन आहे. त्यांनी काय सांगितलं कंडिशनमध्ये, जर का एक आपण स्टोन घेतला आणि त्या स्टोनला आपण वर्टिकली अपवर्ड पोझिशनमध्ये फेकलं तर काय होईल. ओके, आता त्याच्यावरती त्यांनी आपल्याला क्वेश्चन्स विचारलेत. सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण बघूया. विल द वेलॉसिटी ऑफ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड रिमेन्स कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ द टाईम. ओके, आता त्यांनी काय विचारलं आहे की जो स्टोन आपण वर्टिकली अपवर्ड पोझिशनला फेकला आहे त्या स्टोनची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील की टाईम टू टाईम चेंज होईल. ओके, सो आता बघा, जर का आपण एक स्टोनवरती फेकला तर ऑफकोर्स त्याची वेलॉसिटी चेंज होणार आहे, ती कॉन्स्टंट राहणार नाही आहे. ओके, आणि ती चेंज कशी होणार आहे तर हळूहळू जसं जसं तो स्टोन वरती जाणार आहे तसं तसं त्याची वेलॉसिटी रिड्यूस होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. ओके, आता त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारला आहे, जर का ती चेंज होते तर ती कशी चेंज होते, हाऊ विल इट चेंज. ओके, मग आपण इथेच बघितलं की ती वेलॉसिटी जसं जसं स्टोन वरती जाणार आहे तसं तसं तिची वेलॉसिटी रिड्यूस होणार आहे. ओके, थर्ड क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, वाय डझंट द स्टोन मूव्ज अप ऑल द टाईम. जो आपण स्टोन फेकलेला आहे तो नेहमी वरच्या डायरेक्शनलाच का नाही जात आहे. ओके, सो असं का, तर ह्याचं सरळ उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर बिकॉज ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अर्थ काय करतं, त्याच्या अर्थच्या सेंटरमधून ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असतो आणि त्याच्यामुळे अर्थवरती कुठलाही ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲप्लाय होत असतो. ओके, आणि त्याच्यामुळे कुठलाही ऑब्जेक्ट जर का आपण अपवर्ड डायरेक्शनला फेकला तर तो डायरेक्ट खाली येतो. ओके, वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. ओके, आता व्यवस्थित बघा, इथे मी एक डायग्राम काढते आहे. सपोज दिस इज अर्थ. ओके, ही अर्थ आहे आणि ह्या अर्थवरून आपण एक स्टोन वरती फेकला आहे. ओके, फेकला आहे तर त्याची डायरेक्शन कसं असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन. ह्या डायरेक्शनला जाणार आहे स्टोन, हळूहळू हळूहळू वरच्या डायरेक्शनला जाणार आहे. आणि आता बघा, ह्या सर्टन हाईटला आल्यानंतर इथे त्या स्टोनची वेलॉसिटी 0 होते. काय होते, 0. समजतं आहे, त्या स्टोनची वेलॉसिटी काय झाली, 0 झाली. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, आणि म्हणूनच एका सर्टन हाईटला आल्यानंतर तो स्टोन खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला परत अर्थवरती येऊन पडतो. ओके, आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की ह्याची वेलॉसिटी एका सर्टन हाईटला जाऊन 0 का होते. तर बेसिक आहे, अर्थच्या सेंटरमधून ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, ह्या स्टोनला स्वतःकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे अर्थ काय करते आहे, ह्या स्टोनला खाली खेचायचा प्रयत्न करते आणि ह्या स्टोनमध्ये जी वेलॉसिटी आहे ती वरती जायचा प्रयत्न करते. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर ह्या स्टोनची वेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एका सर्टन हाईटला गेल्यानंतर ती वेलॉसिटी 0 होते. ओके, आणि त्यावेळी तिथे वेलॉसिटी 0 होते पण ह्या अर्थकडून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो आहे तो तसाच असतो आणि त्याच्यामुळे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, ह्या स्टोनला खाली बोलवायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळे स्टोन एका सर्टन हाईटला जाऊन डायरेक्ट खालच्या डायरेक्शनला येऊन पडतो. ओके, लास्ट क्वेश्चन त्यांनी विचारला आहे, व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड्स ऑन. ओके, आता हा जो स्टोन आपण फेकला त्याची मॅक्झिमम हाईट म्हणजे कुठली हाईट असणार आहे, ही हाईट असणार आहे जिथे त्याची वेलॉसिटी 0 होते. आता इथे फक्त एक्झाम्पलसाठी आपण स्टोन घेतला आहे. ओके, तुम्ही जर का क्रिकेट बॉल घेतलात तर तो क्रिकेट बॉलसुद्धा तुम्ही वरती फेकल्यानंतर त्याची एक सर्टन हाईट असते की जिथे जाऊन तो स्टॉप होतो आणि स्टॉप झाल्यानंतर तो पुन्हा खाली येतो. मग ती जी सर्टन हाईट आहे, मॅक्झिमम हाईट आहे, ती कशावरती डिपेंड आहे तर तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या वेलॉसिटीवरती. जेवढी जास्त वेलॉसिटीने तुम्ही फेकणार आहात तेवढा जास्त हाईटला तो जाणार आहे. ओके,
सो आता आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघूया. पेज नंबर 7वरती तुम्हाला 2 सॉल्व्ड एक्झाम्पल्स दिलेत. ओके, सो सगळ्यात पहिलं तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन्स बघा. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्र इन द अर्लियर एक्झाम्पल. ओके, सो आता आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पेज नंबर 6वरचे आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघितले होते आणि त्यातला जो पहिला एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केला होता त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, तर विराट आणि महेंद्र असे 2 मुलगे होते आणि त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत होता तो किती होता ते आपल्याला काढायचं होतं. मग आता त्याच एक्झाम्पलवरती बेस आपण काय करायचं आहे, आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, तर अर्थ आणि महेंद्रमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तो काढायचा आहे. ओके, सो आता आपण महेंद्रचं मास यूज करू शकतो ह्या एक्झाम्पलमध्ये. ओके, सो सगळ्यात पहिलं गिवन काय काय आपल्याकडे ते बघूया. सो आता आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला ह्या दोघांचंही मास लागणार आहे, M1 आणि M2. ओके, मग आता गिवन बघूया. मास ऑफ अर्थ ह्याला आपण M1 म्हणूया आणि मास ऑफ अर्थची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6 × 10⁻24 kgs. ओके, मास ऑफ महेंद्र M2 मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे. महेंद्रचं मास किती होतं, 75 kg. रेडियस ऑफ अर्थ ह्याला आपण R म्हणूया आणि रेडियस काय असते अर्थची, तर 6.4 × 10⁻6 मीटर्स. ओके, त्याचबरोबर आपल्याकडे जीसुद्धा आहे. जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके, आता लक्ष द्या, इथे आपल्याकडे M1 आहे, M2 आहे आणि R सुद्धा आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, F = G M1 × M2 अपॉन R². ओके, आता आपण काय करूया, ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करूया. ओके, सो जीची व्हॅल्यू काय आहे, 6.67 × 10⁻11 इंटू M1ची व्हॅल्यू काय आहे, 6 × 10⁻24 इंटू M2 काय आहे, 75 kg अपॉन R². रेडियस काय आहे, 6.4 × 10⁻6 ओके, आता सगळ्यात पहिलं आपण हे नंबर्स अरेंज करून घेऊया व्यवस्थित. सो 6.67 × 6 × 75 × 10⁻24 आणि हा -11. ओके, अपॉन 6.4चा स्क्वेअर घेऊया. 6.4 × 6.4 × 10⁻6 ओके, आता आपण काय करूया, तर ह्या सगळ्यात पहिलं ह्या सगळे डेसिमल पॉईंट जे आहेत ते आपण काढून टाकूया. डेसिमल पॉईंट काढल्यानंतर काय होईल बघा, 667 हा डेसिमल पॉईंट काढते मी. ओके, 667 अपॉन 100 इंटू 6 × 75 केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 450 इंटू, आता हे 6.4 ह्यांचा जर का आपण डेसिमल पॉईंट काढला तर इथे 10 10 100 होतात आणि ह्याला आपण वरती आणूया त्या 100 आणि इथे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊया इंटू 10⁻24 - 11 किती होणार आहे, 10⁻13. ओके, सो 10⁻13 अपॉन 64 कारण हे पॉईंट आपण काढून टाकले आहेत, इंटू 64 × 10⁻12. ओके, आता आपण ह्या 10⁻12ला वरती नेऊ शकतो. मग व्हॅल्यू कशी होईल बघा, 667 अपॉन 100 इंटू 450 इंटू 100 इंटू 10⁻13 आणि ह्या 12ला वरती नेलं की -12 होईल, आहे की नाही. म्हणजेच काय, 13 - 12 1, म्हणजेच इथे 10 राहणार आहे अपॉन 64 × 64. ओके, आता बघा व्यवस्थित, हे 100 गेले. आता आपण करूया पुढचं कॅल्क्युलेशन. 667 इंटू 450 इंटू 10 किती होतात, 4500 अपॉन
64 इंटू 64. ओके. आता आपण या 64 आणि 4500ला डिवाईड करूया. इथे खाली मला आता डिव्हिजनसाठी जागा नाही आहे म्हणून मी इथे ती स्टेप पुन्हा लिहिते आणि इकडे डिव्हिजन करून दाखवते. ओके. सो काय होती आपली स्टेप? 667 इंटू 4500 अपॉन 64 इंटू 64. ओके. सो आता सगळ्यात पहिलं आपण 64 डिवाइड बाय 4500 करून घेऊया. 2ने डिवाइड करायला सुरुवात करूया. 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 2 जा 4, त्यानंतर 2 2 जा 4, 2 5 जा 10 आणि 0. त्यानंतर पुन्हा 2ने डिवाइड करूया. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 5 जा 10. ओके. सो 16ने ह्याला डिवाइड होईल का? तर होईल, कारण 16च्या टेबलमध्ये 112 येतो. ओके. सो 16 1 जा 16, 16 7 जा 112, उरले किती? 5 उरले. मग 16 0 जा 0, पॉईंट देऊया. आता इथे किती होतील? 50 होतील. सो 16 3 जार 48. सो 50 मायनस 48 किती राहतात? 2. सो 20 होतील. 16 1 जा 16, 20 मायनस 16 किती राहतील? 4 40. सो 16 2 जार 32, उरले 18. ओके. सो आपल्याला किती आन्सर मिळालं? 70.312. ओके. सो 667 इंटू 70.312 डिवाइड बाय 64. आता सगळ्यात पहिलं आपण काय करूया? इथे ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊया. आता बघा इथे 70.312 आहे. मग इथे ह्याच्याऐवजी आपण एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊ शकतो आणि ती होईल काय? 667 इंटू 70.32. ओके. म्हणजे आपल्याला डिव्हिजन करायला सोपं पडेल. अपॉन 64. सो 2 3 जा 6, 2 2 जा 4, त्यानंतर 2 3 जा 6, 1 उरला, 2 5 जा 10, पॉईंट 2 1 जा 2 आणि 1 उरला, 2 6 जा 12. सो 32 डिवाइड बाय 35.16. याला डिव्हिजन होईल का? तर होईल. पुन्हा 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 7 जा 14, 1 उरला, 0.5 जा 10, 8 जा 16. ओके. सो 16 डिवाइड बाय 17.58. ह्याला डिवाइड होईल का? तर 2ने करून बघूया आपण. 2 8 जा 16, पुन्हा 2 8 जा 16, 1 उरला, 2 7 जा 14 आणि 9 जा 18. ओके. पॉईंट किती नाही आहे? 1 2 1 2. सो 8.79. इथे आपण लिहूया 667 इंटू 8.79 अपॉन 8. ओके. सो 8नी डिवाइड करूया ह्या 667ला. 8 डिवाइड बाय 667. ओके. 8 8 जार 64, उरले किती? 2 27. सो 8 1 जा 8 3 जा 24, उरले 3. सो पॉईंट 30. 8 3 जा 24, उरले 6 0. 8 7 जार 56. ओके. सो आपल्याला आन्सर काय मिळालं आहे? 83.37 इंटू 8.79. ओके. सो ह्याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 732.83. ओके. न्यूटन. तो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूसुद्धा दिली आहे, ती मी इथे पुढे लिहिते. 733 न्यूटन. ओके. आता टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक लाईन दिली आहे. दिस फोर्स इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स लार्जर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्र अँड विराट. म्हणजे काय? तर मागच्या एक्झाम्पलमध्ये जे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला होता महेंद्र आणि विराटमधला, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा हा जो आत्ता काढलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थ आणि महेंद्रमधला, तो 1.83 इंटू 10⁹ टाइम्स जास्त आहे. ओके. मग हे तुम्हाला कसं कळेल? तर तुम्हाला काय करायला लागेल? हा जो आत्ताचा काढलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 732.83 न्यूटन डिवाइड बाय
तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आलेला तो मला वाटतं आहे 4.002 इंटू 10⁻⁷ होता. म्हणजेच तुम्ही जर का असं केलं 732.83 डिवाइड बाय 4.002 इंटू 10⁻⁷ ह्याला डिव्हिजन केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल तर 1.83 इंटू 10⁹ ओके. सो आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल सेकंड. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, what will be Mahendra's velocity after 1 second if he is falling down due to gravitational force of the earth? ओके. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की महेंद्र आहे आणि महेंद्र खाली अर्थच्या डायरेक्शनला पडतोय. ओके. मग ज्या वेळेस महेंद्र वरच्या स्टार्टिंग रेस्ट पॉईंटला असतो, वरच्या रेस्ट पॉईंटला, तिथून जर का आपण बघितलं तर एका सेकंदानंतर महेंद्रची वेलॉसिटी किती असेल. ओके. सो सगळ्यात पहिलं आपण गिवन लिहून घेऊया. गिवनमध्ये आपल्याकडे काय आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे म्हणजे स्टार्टिंगची वेलॉसिटी, त्याला आपण यू म्हणतो आणि ती किती असते, नेहमी 0 असते. त्यानंतर एफ म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपण आत्ता मगाशी काढला किती होता, महेंद्र आणि अर्थमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण काढला आणि आपल्याला इथे सुद्धा काय काढायचं आहे, वेलॉसिटी काढायची आहे महेंद्र आणि अर्थच्या मधली. ओके. सो इथे फोर्स आपण यूज करायचा आहे तोच 733 न्यूटन. त्यानंतर महेंद्रचं मास आहे आपल्याकडे, महेंद्रज मास किती आहे 75 kg. टाईम दिलेला आहे आपल्याला, टाईमला आपण टी म्हणूया आणि टाईम किती आहे आफ्टर 1 सेकंड, म्हणजेच टाईम आहे आपल्याकडे 1 सेकंड. ओके. आपल्याला काढायचं काय, वेलॉसिटी काढायची आहे आफ्टर 1 सेकंडची. सो सगळ्यात पहिलं वेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला ॲक्सेलरेशनची गरज असते, हे आपल्याला माहिती आहे कारण वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, v = u + at. मग आपल्याकडे मी इथे लिहून दाखवते तुम्हाला, v = u + at. आता आपल्याकडे यूची व्हॅल्यू आहे, टीची व्हॅल्यू आहे पण एची व्हॅल्यू नाही आहे, म्हणजेच आपल्याला सगळ्यात पहिलं ॲक्सेलरेशन काढायला लागेल. मग ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे तर F = ma. मग आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे म्हणून आपण काय करूया, एला ह्या एफला इकडे आणूया, म्हणजेच आपल्याला ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मिळतो, a = F/m. ओके. सो एफची व्हॅल्यू काय आहे 733/75. सो ह्याला जर का डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 9.77 मीटर/सेकंड². ओके. ही झाली ॲक्सिलरेशन. आता आपण काढूया वेलॉसिटी, महेंद्रज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. ओके. वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, v = u + at. मग यूची व्हॅल्यू 0, एची व्हॅल्यू 9.77 इंटू टी किती आहे 1, म्हणजेच आपलं आन्सर काय आलं, v = 9.77 मीटर/सेकंड. ओके. आणि परत तुम्हाला आता इथे खाली एक लाईन दिली आहे बघा, दिस इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स महेंद्रज वेलॉसिटी इन एक्झाम्पल 2. आता मागच्या 6 पेज नंबरवरती आपण सेकंड एक्झाम्पल जे बघितलं होतं तिथे सुद्धा आपण वेलॉसिटी काढली होती. मग ती वेलॉसिटी आणि ही वेलॉसिटी जर का आपण कंपेअर केली तर ही वेलॉसिटी 1.83 इंटू 10⁹ टाइम्स जास्त आहे त्या वेलॉसिटीपेक्षा. ओके. टेक्स्टबुक पेज नंबर 7वरती तुम्हाला लास्ट पॅराग्राफ दिला आहे, तो आपण बघूया. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे न्यूटन्सचा जो ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे त्याच्यावरून त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की युनिवर्समध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो प्रत्येक ऑब्जेक्ट एका दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो. ओके. फॉर एक्झाम्पल त्यांनी खाली तुम्हाला सांगितलं आहे, क्वेश्चन विचारला आहे की जर का एक ॲपल झाडावरून अर्थच्या डायरेक्शनला पडतं आहे तर मग ते ॲपलसुद्धा अर्थला अट्रॅक्ट करतं आहे आणि अर्थसुद्धा ॲपलला अट्रॅक्ट करतो आहे. ओके. इथे मी डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा, ही अर्थ आहे आणि झाडावरून एक ॲपल खाली अर्थच्या डायरेक्शनकडे पडतं आहे. ओके. मग न्यूटनच्या ह्या लॉनुसार त्यांनी एक क्वेश्चन विचारला आहे की जर का ॲपलसुद्धा अर्थला अट्रॅक्ट करतो आहे आणि अर्थसुद्धा ॲपलला अट्रॅक्ट करते आहे
मग अर्थ का अट्रॅक्ट होत नाही आहे ॲपलकडे, ॲपलच का खाली येतं आहे अर्थकडे. ओके, असं त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. मग आता याचं उत्तर काय आहे, तर याचं उत्तर आहे वेलॉसिटी. ओके, फॉर एक्झाम्पल हे समजून घेण्यासाठी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगायला लागेल. जसं की मून किंवा बाकीच्या ज्या सॅटेलाईट आहेत त्या सॅटेलाईट अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत असतात. म्हणजेच काय, तर कंटिन्युअस त्यांची वेलॉसिटी चालू असते. ओके, त्यांचं रिव्हॉल्युशन चालू असतं आणि त्यांचं रिव्हॉल्युशन चालू असल्यामुळे म्हणजेच वेलॉसिटी कंटिन्युअस चालू असल्यामुळे ते मून किंवा बाकीच्या ज्या सॅटेलाईट्स आहेत त्या अर्थकडे खाली पडत नाही आहेत. ओके, पण तसंच जर आपण ॲपलचं बघितलं तर ॲपलचं बघा, त्याची इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. त्याच्यामुळे तो वेलॉसिटीमध्येच नाही आहे, मोशनमध्येच नाही आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्ट तो अर्थच्या डायरेक्शनला खाली पडतो. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.